नमस्कार मित्रांनो, मी आज नवीन टॉपिक घेऊन आलेले आहे तुमच्यासमोर. नवीन विषय आहे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवदीक्षाबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे, तरी तुम्ही सर्वांनी ऐका. त्याचबरोबर मला थोडं मदत करा. आणि शिवदीक्षेचे काय काय नियम असतात मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका. दीक्षांचे नियम काय काय असते ते मी तुम्हाला सांगणार आहे. एक मंडल दीक्षा म्हणजे 41 दिवसाची असते आणि शिवदीक्षा म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळेसच धरली जाते. अर्धमंडल दीक्षा म्हणजे 21 दिवसाची असते आणि महामंडल दीक्षा म्हणजे 108 दिवसांची असते. आणि दुसरे म्हणजे आपल्या फॅमिलीपासून दूर राहायचे असते. नियम आणि निबंध, मांसाहार पण जमत नाही. आणि या दीक्षामुळे आपल्याला हिंदू धर्माचे रक्षण पण करता येते आणि दीक्षा घेतल्यामुळे हिंदू धर्माचे रक्षण पण होते. आणि दीक्षा घेणाऱ्यांना शिवमंदिरातच राहतात आणि एक टाईम जेवण, 12च्या नंतर संध्याकाळी टिफिन करतात. आणि हे भव्य मंदिर एका टेकडीवर आहे. आंघोळीची व्यवस्था आणि स्वयंपाकाची व्यवस्था तिथेच असते. आणि 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करतात. आणि संध्याकाळी टिफिन करायच्या अगोदर भजन कीर्तन किंवा नामस्मरण झाल्यानंतर अल्प आहार घेतात. आणि भरपूर जण तिथेच म्हणजे मंदिरात किंवा शिवरात्रीच्या वेळेस जातात. होम हवन आणि महाप्रसाद असतो तिथे. आणि ही दीक्षा शिवरात्री झाल्यानंतर सोडतात. आणि ओम नमः शिवाय. 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 ही दीक्षा घेतल्यामुळे समस्त दोष किंवा ग्रह दोष असतात ना, त्यापासून पण आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला रक्षण मिळते. आणि शिवजीची कृपा पण आपल्या कुटुंबावर असते. आणि छान असतात. छान केल्या आहे दीक्षा घेतल्यामुळे सर्व काही छान, म्हणजे पैशाबाबत जे अडचणी असतात ते पण कमी होतात. आणि देवापासून आपल्याला रक्षण मिळते, त्यांची कृपा राहते. आणि हे विसरू नका की व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्यास खूपच मी तुमचे आभारी आहे. आणि मी इथेच थांबते आणि नंतर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय. 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 हे महाराज जी आहे, तिथचे महाराज जी आहे तिथे, त्यांना पाया पडून राहिलेले आहे. आणि सर्वजण आहे ना, सगळ्यांचे बघा पाया पडत आहेत सर्वजण. तसे पाया पडतात, पाय धरून पाया पडतात, त्यांना दक्षिणा देतात. चालू आहे कार्यक्रम, चालू आहे, जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. हे तिचे मुख्य पुजारी आहेत. भरपूर बाया आहेत तिथे. सर्वजण पाया पडून राहिलेले आहे गुरुजींचे. पुजारी आहे, मेन पुजारी. आणि हे शिवरात्रीची तयारी चालू आहे. बाहेर मांडव टाकलेला आहे होम हवनासाठी. बघा किती सुंदर दृश्य आहे. आणि टेकडीवर आहे, माळ म्हणतात आम्ही, डोंगरावर आहे. डोंगरावर असून पण किती जण येतात तिथे दर्शनासाठी. चालू आहे त्यांचे. आता शिवरात्री जवळ आलेली आहे ना, त्याच्यासाठी त्यांचं सर्व काही कामाची तयारी चालू आहे. बघू शकता किती छान सजवलेला आहे मंडप. बघा किती सुंदर वातावरण पण आहे. भरपूर जण येतात तिथे दर्शनासाठी. आणि दर्शनाला शिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते. मंडप टाकलेला आहे आणि इथेच होम हवन होणार आहे. सर्व काही तिथेच मिळते, पाहण्याची व्यवस्था सर्वच काही आहे. आणि दान देणारे दान पण देतात अन्नदानासाठी.
कोणी पैसा देतात, कोणी सामान पण देतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे मंदिर भव्य मंदिर आहे. किती सुंदर आहे बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एका टेकडीवर आहे हे मंदिर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती सुंदर आहे मंदिर बघा. आरती पण केलेली आहे गुरुजींनी. सर्व काही व्यवस्था आहे. फक्त आपला भाव पाहिजे. देवाला काही नाही, फक्त भक्ती पाहिजे. बघू शकता. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हे बा हवन कुंड आहे. हे हवनासाठी तयार केलेलं हवन कुंड आहे. सर्व मंडळी बसून आहेत. म्हणजे काय तयारी कधी करायची, काय करायची, कुणी काय देणार आहे, कोणाकडनं काय येणार आहे, सर्व काही बघत आहेत सदस्य मंडळी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा स्वयंपाक पण चालू आहे तिथे. आणि दीक्षा घेणारे पण जेवायला बसणार आहे. स्वयंपाक झालेला आहे बघा. एक जण वाढून राहिलेले आहे जेवण. काही लोक बसले, काही लोक बसणार आहेत. बघा किती सुंदर दृश्य आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती सुंदर दृश्य आहे दीक्षांचं. खरंच खूप छान आहे. अगदी मनमोहक. किती निवांत आहे. लोक किती छान आनंदात आहे. आणि हे खुर्ची आणून देऊन राहिलेली आहे ताई. बसा गुरुजी तुम्ही म्हणून राहिलेला आहेत. जेवायला बसले आहे काही लोक. चालू आहे सर्व काही कार्यक्रम. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हे बघा मंदिर. पेंटिंग चालू आहे मंदिराला. सजावट चालू आहे मंदिराची. हे बघा बघू शकता तुम्ही. किती सुंदर दृश्य आहे बघा. डोंगरावर आहे मंदिर. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. पेंटिंग चालू आहे. सजावट चालू आहे मंदिराची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय. देवा तुझी कृपा सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी मी तुम्हाला विनंती करते देवा. जे काही असतील त्यांच्या मनामध्ये सर्व काही त्यांचे मनोकामना पूर्ण होऊ दे देवा. त्रिशूल दाखवत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. बघा शिवदीक्षा घेणारे कितीतरी आहे. बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर दृश्य आहे. हे पूर्ण डोंगर आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास एक लाईक जरूर करा, कमेंट्स करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप तुमचे आभार आहे मी. हे बघा जेवण वाढायलेत.
बघा किती सुंदर स्वयंपाक केलेला आहे. म्हणजे हे दुसरे मंडळी असतात ना, त्यांच्यासाठी बाहेरचं जेवण आहे आणि शिवदीक्षावाल्याला आतमध्ये जेव घातलेलं आहे. हे बघा.